हा संपूर्ण व्हिडिओ एंटरटेनमेंटसाठी बनवलेला असून त्याचा कोणत्याही जाती व धर्माशी संबंधित नाही. व्हिडिओची खरी मजा शेवटपर्यंत बघण्यात आहे. हसून हसून कोणी उचकला तर त्यात तुमची जबाबदार राहील. धन्यवाद. जय नोकचो बाबा. अरे तू नोकचो बाबा येडे तू नचोक बाबा निलेश पवार. तुझं नाव निलेश ना बच्चा? एकदम बरोबर बोलले नोकचो बाबा, तुम्ही एकदम बरोबर बोलले. बोल, तुला नो की झोप कसला त्रास? काय नोकरी जो काय, मी तर नोकरीसाठी आलोय, मला नोकरी पाहिजे. अरे ती खाड नोक म्हणजे नोकरी आणि छोक म्हणजे छोकरी. ती नोकछोक बाबा आहे. ती नोकरी आणि छोकरी ती दोन्हीचे समाधान करून देते. संबंध बघ त्यांनी सांग बाबाला काय येते, तुला काय माहिती बोललं म्हणून तुला बाबा जर आले तर बाबा मला नोकरीचा आणि चोकरीचा दोन्ही पण असेल. अरे येडा, ज्याच्या गरीब घाल याच्या गांडीत घाल, याला मालूम नाही का रे? नो किंवा चोक दोघींपैकी एकच विलास करतो. बाबा मला फक्त नोकरी पाहिजे. बर, मी जे सांगतो ते लिहून घे तुझ्यासाठी. बरं हव्या मला पेन दे. बोला बाबा. धान, गाभण म्हशीचा मूत आणि पिसाटल्या कुत्र्याचा गूळ. हा एके तुझे बाबा आणले तुम्हाला काय म्हणते ती पिसाटल्या कुत्र्याचं गूळ कुठं आणलं? पेन म्हणते मी. आणि तो बाबा, तू 10वीत असताना तुझा एक लफडा होता आणि तिचं नाव होता आरती. हे बाबा एकदम खरं बोलतोय, एकदम खरं बाबा, तुम्ही एकदम खरं बोलले. पण तुझ्या मित्रांनी उचकवली. कोण बाबा, कोण आहे तो? कोण उचकवली? धान. तो तुझ्या जवळ बसला आहे. जवळ बसला. ए भांडू नका, शांती लिया. तुला नोकरी पाहिजे ना? हा बाबा, हा मला नोकरी पाहिजे. तुला नोकरी पाहिजे ना? भेटेल. मी जेवढी साहित्य सांगितले ते अमावस्याचे दिवस माझ्याकडे आणून ये. आणि हे प्रसाद घे हे आणि खाऊन घे. सोयाबीन? हे सोयाबीन नाही बच्चा, हे प्रसाद आहे. हे खाल्ल्यावर तुला सगळं कल्याण. काय आपले नोकछोक बाबा तुम्ही ओळखला असाल तर नोकछोक बाबा बनण्यासाठी लखनने खूप सारी मेहनत घेतली. काय वाटलं तुला नोकछोक बाबा बनून? खूप समजलं, बोलायचं नाही मला. तर कुणी घरी ट्राय करू नका नोकछोक बाबा बनायचे. काही कुणाला नोकरी आणि छोकरीचा त्रास असेल तर आमच्याकडे या. आपण आपला डॉक्टर बाबा. आणि ते कुत्र्याचं उपी टाकलेलं वगैरे काही नाहीये. आपण चांगल्या प्रकारे इलाज करूया तुमचा, अभ्यास करू, चांगली नोकरी लावून देऊ. अकॅडमी वगैरे आहेत आपल्याकडे. ओके नाही भाऊ, तुम्हाला काय बोलायचंय का? तुमची बायको? आपली बायको गेलीये, भावनी गेलीये. प्रसाद जवळच नाही, प्रसाद खातच होतो म्हटलं. प्रसाद फेकू नको, ते माग प्रसाद आहे. ते बाबालाच खाऊ घालतो मी. आणि तर तुम्हाला सांगतो आमच्याकडं हे तुम्हाला वाटत असेल लोसन आहे. हे लोसन नाहीये. हे आपले राजस्थान मधून असा न पाऊस पडताना पण उगून आलेले हे फळ आहे. आम्ही तिथनं आणले. हे घातल्याने ना आपला थोडा जाड नाही. हा ओके, भेटूया पुढच्या वेळी. बस.